नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। खरं सांगा, आपण बरं का, आपण कसं जाणार आहोत सर्व माझे मित्र, आपल्याला जर वाटलं की करेक्ट आहे तर पुढे जाणार आहोत, बरोबर आहे। ही सिस्टम जगामध्ये इंग्रजी ही फोनिकच आहे, फोनिक साऊंडचा त्याचा जो जन्म आहे तो फोनिक साऊंडचा आहे। पण इंग्रजांनी आपल्याला काय केलं माहिती का, जसं आपण इंग्रजीत बोलताना आपण असं म्हणतात का ते, बरोबर, काही समजत नाही आपल्याला, ते तसं शिकवतात, असं शिकवतात त्यांना। आपल्याला आपला उच्चार हा परफेक्ट आपला मातृभाषाला इंग्रजी मॅच होतो, इतके आपण नशीबवान आहोत ऍक्च्युअल मध्ये मराठीच्या। आणि याच्यामध्ये मराठी वृद्धिंगत होते, आपण किती जरी बोललो तर इंग्रजी आपण सोडू शकत नाहीये, बरोबर आहे की नाही। म्हणून फोनिक्स म्हणजे ही मराठी ही जी आहे ही आपल्याला टप्प्याटप्प्याने देशामध्ये मित्रांनो न्यायची आहे। आणि हे म्हणजे 1890चा विषय हा, पण टप्प्याटप्प्याने आपले काळ बदलले आणि आपण सगळं विसरलो कशा पद्धतीने असतं ते। म्हणून माझी विनंती आहे सर्वांनी, बेटा एक 2 मिनिटं, आता आपण सगळेच जण जेवायला जाणार आहोत, तर लंच झालं की पुन्हा आपण इथे येऊयात। त्याच्यानंतर फक्त अर्धा तासाचा प्रोग्राम आहे, त्यानंतर 2 म्हणजे एका ताईचं आणि एक भैयाचं असं आपण एक फक्त त्यांचं मनोगत घेऊया 2-2 मिनिटाचं, आहे की नाही। त्यानंतर मी 2-1 मिनिट बोलेल, सर बोलतील आणि नंतर आपला कार्यक्रम नंतर संपेल, अर्धा ते 40 मिनिटं फक्त, त्याच्यानंतरचा आपण तो कार्यक्रम घेऊया। यू मॅडम पण त्यानंतर आपल्याला समारोपीय भाषण, समारोपीय यू मॅडम बोलणार आहेत। आपण सुरुवात 1 मिनिट, अजून मी बोललो नाही लंचला जा म्हणून, बेस्ट बेटा थांबा, इथे गेट बंद कर 1 मिनिट। म्हणून मला खरं सांगा एका आवाजामध्ये, तुम्हाला हा फोनिक इन मराठी आवडला का? व्हेरी गुड, खरोखर आवडला असेल तर हात वरती करा सर्वांनी आणि कप करा। थँक्यू सो मच, विस्तारांकडे नाही किंवा उभे राहा, विद्यार्थी उभे राहा, तुम्ही चुळबुळ नका करू। सर्वजण तयार आहेत? ओके, तर 1 2 3 स्टार्ट। साऊंड ऑफ ए ॲ, साऊंड ऑफ ए ॲ, साऊंड ऑफ बी क क क, साऊंड ऑफ बी क क क, साऊंड ऑफ सी क क क, साऊंड ऑफ सी क क क, साऊंड ऑफ डी ट ट ट, साऊंड ऑफ डी ट ट ट, साऊंड ऑफ ई ए, साऊंड ऑफ ई ए, साऊंड ऑफ एफ प प प, साऊंड ऑफ एफ प प प, साऊंड ऑफ जी ग ग ग, साऊंड ऑफ जी ग ग ग, साऊंड ऑफ एक्स ह, साऊंड ऑफ एक्स ह, साऊंड ऑफ आय ई, साऊंड ऑफ आय ई, साऊंड ऑफ जे ज ज ज, साऊंड ऑफ जे ज ज ज, साऊंड ऑफ के क क क, साऊंड ऑफ के क क क, साऊंड ऑफ एल ल ल ल, साऊंड ऑफ एल ल ल ल, साऊंड ऑफ एम म म म, साऊंड ऑफ एम म म म, साऊंड ऑफ एन न न न, साऊंड ऑफ एन न न न, साऊंड ऑफ ओ आ, साऊंड ऑफ ओ आ, साऊंड ऑफ पी प प प, साऊंड ऑफ पी प प प, साऊंड ऑफ क्यू प प प, साऊंड ऑफ क्यू प प प, साऊंड ऑफ आर र र र, साऊंड ऑफ आर र र र, साऊंड ऑफ एस स स स, साऊंड ऑफ एस स स स, साऊंड ऑफ टी ट ट ट, साऊंड ऑफ टी ट ट ट, साऊंड ऑफ यू आ, साऊंड ऑफ यू आ, साऊंड ऑफ वी प प प, साऊंड ऑफ वी प प प, साऊंड ऑफ डब्ल्यू वा वा वा, साऊंड ऑफ डब्ल्यू वा वा वा, साऊंड ऑफ एक्स 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 एक्स, साऊंड ऑफ एक्स एक्स एक्स, साऊंड ऑफ वाय य य य, साऊंड ऑफ वाय य य य, साऊंड ऑफ झेड ज ज ज, साऊंड ऑफ झेड ज ज ज, साऊंड ऑफ ए ॲ, साऊंड ऑफ ए ॲ, साऊंड ऑफ बी प प प, साऊंड ऑफ बी प प प, साऊंड ऑफ सी क क क, साऊंड ऑफ डी ट ट ट, साऊंड ऑफ डी ट ट ट, साऊंड ऑफ ई हो आता आपल्याला एक वेळ आपल्याला रिपीट एक वेळ आपल्याला ए पासून झेड पर्यंत साऊंड शिकायचे। Thank you very much.
फोनिक इन मराठी आज आज वेगळ्या कार्यक्रमाला शिक्षकासाठी ठेवला प्रशिक्षण शिबिर. हे काय सांगाल त्याबद्दल? बघा, आपले जास्तीत जास्त गोर गरीब दीन दलित हे सर्व मुलं सरकारी शाळेत शिकतात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझा मुलगा मुलगी चांगले शिकावे. परंतु दुर्दैवाने थोडा दर्जामध्ये प्रॉब्लेम आहे गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये. म्हणून आपण फोनिक इन मराठी म्हणजे इंग्रजी शिकताना फार अवघड वाटतं. फोनिक इन मराठी याचा अर्थ मातृभाषेमध्ये आपल्याला इंग्लिश शिकवायची आहे. समजा आता ही तेलुगूला आंध्राला जर शिकवली तर वेगळ्या पद्धतीने शिकवलं जाईल, पण इंग्रजी सोप्या भाषेत मुलांच्या हृदयामध्ये बसावी आणि त्यांचे इंटरव्ह्यू ते फेल होऊ नये भविष्यामध्ये, त्याकरता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. आपण शिक्षकांना ट्रेनिंग यासाठी देतोय. त्यांनी प्रत्येक वर्गातल्या शिक्षकांना 1ली पासून तर 7वी 8वी पर्यंतच्या मुलांना हे प्रशिक्षण द्यायचं आहे. याचा फायदा काय होणार आहे आता विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना? बघा, घोकंपट्टी आणि प्रॅक्टिकल ह्यात जो फरक आहे तो यात फरक आहे. जसं आता प्रत्येक बॉडीच्या ऍक्शन वरनं आपण अक्षर शिकवतोय त्यांना, इंग्रजी अक्षर, त्याच्यामुळे ते अविस्मरणीय असतात कायमस्वरूपी. आता ही आज पहिली स्टेप आहे, 15 ते 20 दिवसानंतर दुसरी स्टेप असेल, त्याच्या आणखीन 1 महिन्यानंतर तिसरी स्टेप असेल. तिन्ही स्टेप जेव्हा होऊन जातील तर कोणत्याही मुलाला इंग्रजीचा प्रॉब्लेम येणार नाही, सोप्या भाषेत तो समजेल. ही संकल्पना कशी? हे ना, अकोल्याचे जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत मनोजजी भगत म्हणून. त्यांनी 7 वर्ष कसं आहे की एनजीओ येतात आपल्या भारतामध्ये. खरं म्हणजे 1890 पासूनच हा फोनिक इन म्हणजे त्याच्यावरनं ते इंग्रजीचं सगळं आहे. तर भगत साहेबांनी 7 वर्ष अतोनात परिश्रम करून हे संशोधन केलेलं आहे आणि ते प्रचंड सक्सेस झालं. रिसर्च आपण त्यालाच म्हणतो. आणि मला ते आवडलं म्हणून मी माझ्या मतदारसंघात घेतलं, आता महानगरपालिकेत घेतोय, राज्यभरात घेण्याचा माझा मानस आहे. आज जे प्रशिक्षण शिबिर घेतलं हे फक्त जिल्ह्यापुरतं हे का मराठवाडा पातळीवर? नाही, आता जस्ट जिल्ह्यापुरतं घेतलं. जिल्ह्याच्या ज्या सरकारी शाळेत त्याच्यात एक शिक्षक बोलवले, पूर्ण पण नाही बोलू शकलो आपण. आता बाकीचे पण शिक्षकांना हे शिक्षक ट्रेनिंग देतील जे शिकले ते, आणि भविष्यामध्ये आजच्या 1 महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण मराठवाड्यामध्ये सुरू करणार आहोत. आता हे तुमच्या पातळीवर झालं, शासन स्तरावर प्रशिक्षण शिबिर व्हावं काही प्रयत्न केले जातील? बघा, शासन स्तरावर दर 3 ते 6 महिन्याला प्रशिक्षण होत असतात. दुर्दैवाने कोणी करत नाही, हा भाग वेगळा आहे. मी मागे लागून हे प्रशिक्षण करून घेतोय. करून घ्यावं लागतं केंद्र प्रमुख विस्तार अधिकाऱ्यांना, ते करून घेतलं की होतं. आज आता आम्ही बघितलं भगत सर पण शिकवताना शिक्षक आणि विद्यार्थी पण खूप म्हणजे हा उत्साहाने ते उच्चार करत होते. याच्याकडे कसं बघतो तुम्ही? बघा, तुम्ही आज बघितलं असेल, भगत सर जेव्हा शिकवत होते सुरुवातीचे 5 मिनिटं सगळ्या शिक्षकांना म्हणलं, काय आपण आलोय बम बोललाय म्हणून बसायचंय, त्याचा धाक आहे वगैरे वगैरे, बरोबर आहे. पण जसा जसा त्याच्यामधलं गेलं, शिक्षक स्वतः इतके प्रचंड खुश झालेले आहेत, ते उत्साहाने असं अक्षरशः डान्स करत होते आणि शिकत होते या लेवलवर. म्हणजेच काय, शिकवण्याची एक पद्धती असते. म्हणून मी कायम सांगत असतो, जिल्हा परिषद मधला दर्जा जो हिणावलेला आहे त्याला आपण आपल्या म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून शिकवलं पाहिजे, संस्कार देऊन शिकवलं पाहिजे, तरच ते शिक्षण बरोबर होतं. आणि त्याचा प्रचिती मी आज दाखवली. या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार शिक्षकांना? मी सर्व शिक्षकांना हात जोडून आवाहन करेल की बघा, देशामध्ये मिलिटरी नंतर आपल्याला देशाची जबाबदारी दिलेली आहे. आमच्या पूर्ण बजेट मधला जवळपास 70% हिस्सा एकटा आम्ही शिक्षकांवर, शिक्षणावर नाही बरं का, शिक्षकांवर खर्च करतो आहे. 2 लाख कोटी रुपयाच्या सॅलरी मधनं 74,000 कोटीची सॅलरी फक्त एकटी त्यांना देत आहोत. आणि समजा PWD, महसूल खातं, जलसंधारण, जलसंपदा, ही सगळी 36 खात्यांचं एकीकडे आणि ह्याचं एकीकडे, ते आम्हाला भांडवल देतात, बिल्डिंग बनवून देतात, रोड बनवून देतात, हे आम्हाला पिढ्या बनवून देतात शिक्षक लोक. आणि म्हणून मी त्यांना विनंती करेल की त्यांनी आपापल्या मुख्यालयी राहायला जावं, त्या गावात वातावरण संस्कारमय बनवावं. जर तुम्ही असे राहिले, बागडले, हसले, खेळले, कारण तो कायदा आहे, मी काही नवीन, मी हा कायदा आणला नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जितके महापुरुष आहेत प्रत्येकाने शिक्षणावर सगळ्यात जास्त भर दिलाय. म्हणून त्यांना विनंती करेल, दर्जेदार शिक्षण आपण द्यावं. थँक्यू सो मच. थँक्यू.